Hi students, myself Bohe Devi, Rayak Shikshan Samstha SHM College Kopargaon. Today we are going to learning about BCom Part 2nd Semester 3rd Corporate Accounting subject. In this subject we are learn Unit 1st Accounting Standards. First of all we will learn Accounting Standards 5. Its name is Net Profit or Loss for the period, prior period items and changes in accounting policies, and this standard is applicable to all enterprises. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 हे बघणार आहोत. त्याचं नाव असं आहे की नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. ह्या ठिकाणी आपल्याला 3 गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. तर कोणकोणत्या? तर नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड, त्यानंतर प्रायर पिरियड आयटम्स आणि चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज. आता नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड म्हणजे काय? जे काय आपण अकाउंटिंग करत असतो आपल्या बिझनेसच्या, त्या अकाउंटिंग इयरमधील ज्या काही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही ॲक्टिव्हिटीज घडत असतात त्या आपण त्या ठिकाणी विचारात घेत असतो. प्रायर पिरियड आयटम्स म्हणजे काय? तर अशा प्रकारच्या काय ॲक्टिव्हिटीज असतात त्या कधी घडलेल्या असतात की तुमच्या पुढच्या वर्षी मागच्या वर्षी त्या ॲक्टिव्हिटीज घडून गेलेल्या असतात, त्या आपण विचारात घेणार आहोत. आणि चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय? अकाउंटिंगच्या धोरणामध्ये काही बदल होत असतात, ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. आणि याचे काय अकाउंटिंग स्टँडर्ड्स पाहिजे ह्या सर्व इंटरप्राइजेससाठी, ऑल ओव्हर इंटरप्राइजेससाठी काय ॲप्लिकेबल करण्यात आलेलं आहे. तर ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स शिकण्यामागचा उद्देश काय? तर बघा, आपण अकाउंटिंग तयार करत असताना आपल्याला आपल्या कंपनीचं किंवा आपल्या बिझनेसचं फायनल अकाउंट हे प्रिपेअर करावं लागते. तर ते फायनल अकाउंट प्रिपेअर करत असताना त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तयार करत असतो. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण त्या ठिकाणी ट्रेडिंगच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करत असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बिझनेसच्या रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस असतील किंवा जे काही इन्कम असतील ते आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करत असतो. आणि बॅलन्स शीटमध्ये बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही तुमच्या लायबिलिटीज असतील किंवा ॲसेट्स असतील त्या ठिकाणी आपण विचारात घेत असतो. आता या अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5नुसार आपण 5मध्ये आपण काय करणार आहे? तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 डील्स विथ द क्लासिफिकेशन अँड डिस्क्लोजर ऑफ स्पेसिफिक आयटम्स इन द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करताना कोणकोणत्या आयटम्स त्या ठिकाणी आपण मेन्शन्स करू शकतो, त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5मधनं शिकायचं आहे. त्यानंतर व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दॅट धीस अकाउंटिंग स्टँडर्ड्स. ह्या अकाउंटिंग स्टँडर्डचा मेन उद्देश काय, आपण का शिकतो? द पर्पज ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड इज टू such a classification and disclosure in order to bring uniformity in the preparation and presentation of statement of net profit or loss across enterprises. त्याचबरोबर अकाउंटिंग स्टँडर्ड 5नुसार हे सर्व इंटरप्राइजेससाठी काय केलेलं आहे? तर ॲप्लिकेबल केलेलं आहे. आता हे सर्व इंटरप्राइजेससाठी ॲप्लिकेबल केल्यानंतर सर्व इंटरप्राइजेसना काय करावं लागते की ह्या अकाउंटिंग स्टँडर्डच्या रूल्सचा जे काही प्रिन्सिपल्स असतील, त्याच्या मेथड्स असतील, त्याच्या प्रॅक्टिसेस असतील, त्याचाच बेस घेऊन काय करावं लागतं? पूर्ण इंटरप्राइजेसांना त्यांच्या बिझनेसचं हे अकाउंटिंग हे करावं लागते. आता हे अकाउंटिंग करत असताना एक प्रकारे इझिली प्रिपरेशन त्याचं करता यावं, त्याचं प्रेझेंटेशन इझिली करता यावं आणि त्याचबरोबर पूर्ण इंटरप्राइजेसमध्ये एक प्रकारे युनिफॉर्मिटी निर्माण व्हावी, एक प्रकारे एकसारखेपणा निर्माण व्हावा, ह्या उद्देशानं हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर these accounting standards enables the enterprises to compare their financial statement over time as well as draw the comparison of their financial statement with other enterprises. आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5नुसार काय करता येईल की प्रत्येक इंटरप्राइजेसचं जे काही फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करत असतो त्याच्यामध्ये इझिली आपल्याला कंपॅरिझन करता येईल. कसं का करता येईल?
कसं करता येईल, तर आपण काय करत असतो की अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 नुसार जे काही रूल्स सांगितले असतात, जे काही नियम सांगितले त्याचाच बेस घेऊन काय करत असतात सर्व एंटरप्राइजेस ह्या ठिकाणी आपल्या कंपनीज किंवा आपल्या बिझनेसचं अकाउंटिंग हे करत असतात. आणि त्यांनी तेच रूल तेच बेस त्याचाच जर बेस घेऊन जर अकाउंटिंग हे केलं तर त्या ठिकाणी इझिली त्यांना कम्पॅरिझन हे करता येऊ शकतं. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 नुसार नेट प्रॉफिट अँड लॉस तयार करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढे पॉईंट दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला पॉईंट आहे डिस्क्लोजर ऑफ सर्टन आयटम्स विदिन प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर क्लासिफिकेशन अँड डिस्क्लोजर ऑफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी अँड प्रायर पिरियड आयटम्स. त्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंट अँड डिस्क्लोजर ऑफ चेंजेस इन द अकाउंटिंग एस्टिमेट्स. त्यानंतर डिस्क्लोजर ऑफ चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. ह्या सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहेत. कशासाठी, तर नेट प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करण्यासाठी. त्यानंतर बघूया आपण स्कोप ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स. आता स्कोप ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये आपण बघू की प्रेझेंटिंग प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. तर प्रॉफिट अँड लॉस प्रेझेंटिंग करण्यासाठी तयार करण्यासाठी आपल्याला ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीजची आवश्यकता असते. आता हे ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर ते आपण त्या ठिकाणी बघूया. त्यानंतर रिप्रेझेंटिंग द एक्स्ट्राऑर्डिनरी आयटम्स अँड प्रायर पिरियड आयटम्स इन सच स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. त्याचबरोबर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स म्हणजे काय, प्रायर पिरियड आयटम्स म्हणजे काय, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर कन्सिडरिंग द चेंजेस इन अकाउंटिंग एस्टिमेट्स. अकाउंटिंग एस्टिमेट्स सुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्यावे लागतात. त्यानंतर चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसीज, कोणकोणत्या अकाउंटिंग पॉलिसीज चेंजेस झाल्या आहेत त्यासुद्धा त्या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे दिस स्टँडर्ड्स डज नॉट पर्टेन टू टॅक्स इम्प्लिकेशन्स ऑफ. तर हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स काय करत असतात, ह्या ठिकाणी कुठल्या गोष्टी विचारात घेत नाहीत, तर टॅक्सच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी ह्या अकाउंटिंग स्टँडर्ड्सनुसार काय केल्या जात नाही, विचारात घेतल्या जात नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर बघूया की टर्म्स टू बी लर्न. हे अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये काही टर्म्स ह्या महत्त्वाच्या आहेत. ह्या टर्म्स जर तुम्हाला माहीत असेल तरच हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स तुम्हाला समजलं म्हणून कन्सिडर करायचं. तर ह्या टर्म्स कुठल्या, तर त्या आपण आता ह्या बघूया. तर त्यामध्ये पहिली टर्म्स आहे ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज, सेकंड आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज, थर्ड आहे प्रायर पिरियड आयटम्स, फोर्थ आहे अकाउंटिंग पॉलिसीज, फिफ्थ आहे नेट प्रॉफिट और लॉस पिरियड आणि सिक्स्थ आहे अकाउंटिंग एस्टिमेट्स. ह्या सहा टर्म्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्या 6 टर्म्स काय आहेत ते आपण वन बाय वन आता डिस्कस करूया. पहिली टर्म्स आहे ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. सो स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज? So ordinary activities are any activities which are undertaken by an enterprise as a part of its business and such related activities in which the enterprise engage in furtherance of incidental to or arising from these activities. It means अशा प्रकारच्या ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या कशाच्या रिलेटेड असतात, फक्त बिझनेसच्या रिलेटेड असतात आणि बिझनेसच्या अंतर्गत घडलेल्या असतात. आणि त्याचबरोबर ह्या ॲक्टिव्हिटीज कशा असतात, डेली घडणाऱ्या असतात किंवा मंथली घडणाऱ्या असतात. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटीज वारंवार घडत असतात. ह्या ॲक्टिव्हिटीजना काय म्हटलं जातं, तर ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज असं म्हटले जातात, फक्त बिझनेसच्या रिलेटेड असणाऱ्या. त्यानंतर बघूया एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज अपोजिट टू ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज. म्हणजे काय, ह्या ॲक्टिव्हिटीज बिझनेसच्या रिलेटेड नसतात. म्हणजेच काय बघा, ज्या ॲक्टिव्हिटीज एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सिडर केल्या जात नाही त्या ॲक्टिव्हिटीजना काय म्हटलं जातं, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं आहे. तर बघूया, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स आर इन्कम और एक्सपेन्सेस दॅट रिझल्ट फ्रॉम इव्हेंट्स और ट्रान्झॅक्शन्स that are separate from ordinary activities of an enterprise. In other words, these incomes or expenses are not anticipated to occur repetitively. आता इथे लक्ष द्या, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स म्हणजे काय, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्या
कशामध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत, तर ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत. आणि त्याचबरोबर ह्या ॲक्टिव्हिटीज वारंवार घडत नसतात. जसं की मी तुम्हाला म्हटलं की ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, ह्या ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे कशा असतात की त्या वारंवार घडत असतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर त्या ठिकाणी एम्प्लॉयची सॅलरी असेल ती आपल्याला मंथली ही पेड करावीच लागते. म्हणजे त्या ॲक्टिव्हिटी कशामध्ये कन्सिडर केल्या जातात, तर ऑर्डिनरी. आता त्याच्या ऑपोजिट एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या वारंवार घडत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल काय म्हणता येईल, तर त्या ठिकाणी अर्थक्वेक म्हणजे काय, भूकंप काय दररोज घडत असतो, नाही. तो कधी घडेल ते आपल्याला काही सांगता येत नाही. ही नॅचरल क्लायमेटीज आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणायचं गेलं तर सर्व नॅचरल क्लायमेटीज तुमच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्समध्ये कन्सिडर केल्या जाऊ शकतात. आणि त्या रिपिटेवली होत नाही. बघा, भूकंप सारखा होत नाही, रिपिटेवली होतं का, नाही. तो कधी होईल ते सुद्धा आपण मेन्शन करू शकत नाही. म्हणजे ह्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कशामध्ये कन्सिडर केल्या जातात, तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सिडर केल्या जातात. त्यानंतर पुढची टर्म आहे प्रायर पिरियड आयटम्स. सो व्हॉट इज मीन बाय प्रायर पिरियड आयटम्स? सो प्रायर पिरियड आयटम्स आर income or expenses which arise in the current period as a result of error or omission in the preparation of the financial statement of one or more prior periods. आता प्रायर पिरियड म्हणजे काय हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात द्या. प्रायर पिरियड म्हणजे काय, रिसेंटली जो काय अकाउंटिंग इयर असेल याच्या आधीचा जो काय अकाउंटिंग इयर असतो. म्हणजे रिसेंटली अकाउंटिंग इयर आपलं कुठलं चाललं आहे, तर 1 एप्रिल 2020 to 31 मार्च 2021 याच्या आधीचा अकाउंटिंग पिरियड कुठला असेल, तर 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020. म्हणजे त्या पिरियडला आपण काय म्हणू शकतो, प्रायर पिरियड असं म्हणू शकतो. मग ह्यामध्ये काय केलं जातं, तर बघा, ह्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे मागच्या पिरियडमध्ये जर एखादं ट्रान्झॅक्शन जर चुकून तुमच्याकडनं रेकॉर्ड करायचं राहिलेलं असेल, तर ते ट्रान्झॅक्शन किंवा ती चूक तुम्हाला आत्ताच्या करंटच्या पिरियडमध्ये ती चूक तुम्हाला निदर्शनास येते. ती चूक तुम्ही शोधून काढताय आणि त्यावेळेस तुम्ही काय करताय, ती चूक तुमच्या अकाउंटिंग इयर म्हणजे त्या अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करत असताना तुम्ही काय मेन्शन म्हणून करा, तर ती प्रायर पिरियड आयटम म्हणून ती चूक तुम्ही ती अमाऊंट त्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकताय. यालाच म्हटलं जातं की प्रायर पिरियड आयटम्स. त्यानंतर अकाउंटिंग पॉलिसीज. व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग पॉलिसीज? अकाउंटिंग पॉलिसी म्हणजे काय, अशा प्रकारे प्रिन्सिपल्स अँड मेथड्स अप्लाइंग दोज प्रिन्सिपल्स. म्हणजे अकाउंटिंग करत असताना आपण कुठले प्रिन्सिपल यूज करतो, कुठल्या मेथड्स यूज करतो, कशासाठी, तर अकाउंटिंग करण्यासाठी. जर एखादी मेथड तुम्ही यूज केली, एखादं प्रिन्सिपल तुम्ही यूज केलं, तर तेच तुम्ही काय करावं लागते, इयर आफ्टर इयर तुम्हाला ते फॉलो करावं लागते. या ठिकाणी तुम्हाला कन्सिस्टन्सी कन्सेप्ट ही लागू होत असते. म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सेप्टनुसार आपण एखादी मेथड जर एकदा ॲडॉप्ट केली, तर तीच आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, इयर आफ्टर इयर आपल्याला तीच मेथड आपल्याला फॉलो करावी लागते. आता चेंजेस अकाउंटिंग पॉलिसी चेंजेस झाले असतील, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही चेंजेस कधी करू शकताय, तर अकाउंटिंग स्टँडर्ड 5च्या नुसार जर काही चेंजेस झाले तर तुम्ही त्या ठिकाणी चेंजेस करू शकताय. किंवा गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन चेंजेस झाले त्यावेळेस तुम्ही चेंजेस करू शकताय. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बिझनेसचा आपण जर अकाउंटिंग पॉलिसी जर चेंज केली, आपल्या बिझनेसचा रिझल्ट हा चांगला अजून व्यवस्थितरित्या वाढेल किंवा बदलेल, तर त्यावेळेससुद्धा तुम्ही ते करू शकताय किंवा अदरवाईज ते करू शकत नाही. म्हणजेच बघा, ह्या ठिकाणी जर तुम्ही एकदा जर डेप्रिशिएशन मेथड यूज केली, डेप्रिशिएशन मेथडचा यूज करत असताना बघा त्या ठिकाणी 2 मेथड असतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला प्रामुख्याने डिमिनिशिंग बॅलन्स मेथड आणि स्ट्रेट लाईन मेथड, ह्या 2 मेथड तुम्ही त्या ठिकाणी यूज करत आहे. जर एखादी मेथड त्या ठिकाणी यूज केली तर तीच मेथड तुम्ही काय करू शकता, तिथं इयर आफ्टर इयर यूज करू शकताय. जर तुम्हाला असं वाटलंच
की भविष्यात आपण रिड्युसिंग बॅलन्स मेथड यूज करून आपला बिझनेसचा परफॉर्मन्स व्यवस्थितरित्या अजून वाढू शकेल, नेट रिझल्ट त्याचा वाढू शकेल, तर त्यावेळेस तुम्ही ते चेंजेस करू शकताय. त्यानंतर पुढची टर्म आहे नेट प्रॉफिट अँड लॉस पिरियड. नेट प्रॉफिट अँड लॉस पिरियडमध्ये ह्या ठिकाणी सर्व तुमच्या ऑर्डिनरी प्रॉफिट आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रॉफिट विचारात घेतले जात असतात. आणि सगळ्यात शेवटी अकाउंटिंग एस्टिमेट्स. व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग एस्टिमेट्स? सो अकाउंटिंग एस्टिमेट्स मीन्स many items that form part of the financial statement cannot be measured accurately and hence are estimate figures. This is because of the uncertainties deep rooted in the business activities. Estimations requires judgment based on the current information available to a business entity. म्हणजेच बघा, अकाउंटिंग एस्टिमेट्स म्हणजे काय? अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात, अशा प्रकारच्या गोष्टी असतात की त्या आपण काय करू शकतो, ॲक्युरेटली म्हणजे काय 100% शुअर सांगू शकत नाही की त्या 100% शुअर त्याची अमाऊंट आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड करू शकत नाही. त्या ॲक्टिव्हिटीज आपण त्या गोष्टीचे अमाऊंट काय करत असतो, आपण ते एस्टिमेट करू शकतो, अंदाज करून त्या रेकॉर्ड करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल सांगायचं गेलं तर बॅड डेप्स. बघा, एखाद्याला तुम्ही कर्ज दिले असेल आणि त्यानं जर ते कर्ज तो देईलच, ते कर्ज तो फेडेलच असं आपण ते 100% सांगू शकत नाही. मग फक्त आपण तो अंदाज करू शकतो की ती अमाऊंट आपल्याला भेटेल, म्हणजे एस्टिमेट करू शकतो. त्याचबरोबर डेप्रिसिएशेबल ॲसेट्स. जर एखादी तुम्ही ॲसेट्स घेतली आणि तिची लाईफ जर तुम्ही 10 वर्ष असेल, तर 10 वर्षापर्यंत तिचं आपण डेप्रिसिएशन काय करू, चार्ज करू, असं आपण काय करत असतो, एस्टिमेट करत असतो, अंदाज करत असतो. बट ती ॲसेट 10 वर्षापर्यंत टिकेलच असं नाही. म्हणजेच काय, अकाउंटिंग एस्टिमेट्स म्हणजे काय, आपल्याला त्याचं ठोस म्हणजे ॲक्युरेट असे 100% त्या ठिकाणी आपण त्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट ही रेकॉर्ड करू शकत नाही. ती आपण काय करू शकतो, एस्टिमेट करून, अंदाज करून ती रेकॉर्ड करू शकतो. फॉर एक्झाम्पल डेप्रिसिएबल ॲसेट्स अँड बॅड डेब्ट्स. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5 ह्या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं की अकाउंटिंग स्टँडर्ड्स 5साठी काही टर्म्स महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीज, त्यानंतर प्रायर पिरियड आयटम्स, त्यानंतर अकाउंटिंग पॉलिसीज आणि नेट प्रॉफिट प्रायर पिरियड्स, नेट प्रॉफिट अँड लॉस पिरियड आणि सगळ्यात शेवटी अकाउंटिंग एस्टिमेट्स. ह्या गोष्टी, ह्या टर्म्स आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. ओके, थँक्यू.